आज महत्वाची चर्चा आपली शरद पवार यांच्यासोबत झालेली आहे। काय नेमकं महाविकास आघाडीच्या जागा वाटपावरती काय चर्चा झाली आहे का? लोकसभेची निवडणूक आज जाहीर होते आहे आणि म्हणून आमचं दिल्लीवरून माननीय महासचिव वेणुगोपालजी आले होते, आपले प्रभारी माननीय रमेश चेनीथालाजी होते आणि माननीय मुकुल वासनिकजी, आम्ही सर्वजण पवार साहेबांना भेटण्यासाठी आलो होतो। लोकसभेची निवडणूक म्हटल्यावर साहजिकपणे अनेक गोष्टींवर चर्चा झाली, सर्व बाबतीतली चर्चा त्या ठिकाणी आम्ही लोकसभेच्या निवडणुकीच्या दृष्टीने केलेली आहे। आज माननीय राहुलजींची जी न्याय यात्रा आहे ती येते आहे आणि चैत्यभूमीला तिचा समारोप सुद्धा आहे आज संध्याकाळी। त्याचबरोबर उद्या इंडियाची रॅली आमची आहे। अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। त्याकरता सुद्धा ती तयारी आमची चाललेली आहे। माननीय पवार साहेबांना सुद्धा निमंत्रण आम्ही दिलेलं आहे। त्या रॅली करता त्यांनी यावं, उद्याच्या सभेसाठी त्यांनी यावं इंडिया अलायन्सच्या, त्याकरता सुद्धा निमंत्रण दिलं। एकंदर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये प्रचाराच्या बाबतीत काय काय केलं पाहिजे यावरच चर्चा आमची या निमित्तानं झालेली आहे। इंडियाची उद्या काही महत्त्वाची बैठक होणार आहे का? म्हणजे राहुल गांधी स्वतः उपस्थित आहेत त्यामुळे नाही, असं बैठकीच्या बाबतीतला आम्हाला माहित नाही, परंतु सभा मात्र संध्याकाळी 6 वाजता शिवाजी पार्कला होणार आहे। वंचित बहुजन आघाडीचं असं म्हणणं आहे की मध्यस्थी करावी म्हणून तर तुम्ही त्यावर चर्चा झाली का? काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये काही जागावरून अजूनही वाद आहे, नाही काही वादविवाद काही तसा नाही। आम्हाला जवळजवळ सर्व संमती आमच्या झालेल्या आहेत। काही आमच्या मित्र आहेत ज्यांच्याकरता काही जागेच्या बाबतीत चर्चा करायची आहे का विषय, त्यांचे सुद्धा त्यांच्याकरता आम्ही ज्या काही जागा सोडावं लागणार आहे त्याची चर्चा काल आम्ही केली, तशी आजही माननीय पवार साहेबांबरोबर चर्चा केलेली आहे। विषय त्यापेक्षा आता उद्याची मोठी सभा, इंडियाची अलायन्सची सभा ही महत्त्वाची आहे आमच्या दृष्टीनं। ती अत्यंत यशस्वी व्हावी याकरता सुद्धा काय काय केलं पाहिजे याची चर्चा आम्ही केलेली आहे आणि निवडणुकीचा प्रचाराच्या कशा पद्धतीनं व्यूहरचना असावी, कशा पद्धतीनं राज्यभर आम्ही कसा प्रचार करायचा याची चर्चा आम्ही केली। ज्या मित्रपक्षांसाठी आपण जागा सोडताय, ज्या मित्रपक्षांसाठी जागा सोडताय ते शिफ्ट करतायत का? तसं प्रकाश आंबेडकरांना सुद्धा निमंत्रण द्यायला जाणार आहेत का? त्यांनी येण्याला होकार दिलेला आहे? नाही, ठीक आहे ना, आमचं सगळ्या ते उच्च पातळीला चाललेल्या गोष्टी आहेत, म्हणजे त्या वरिष्ठ पातळीच्या आमच्या आहेत, त्यावर त्यांचे चाललेल्या आहेत काही गोष्टी। आम्ही त्याबाबत मी काय सांगणं योग्य नाही। कांग्रेस के तमाम वरिष्ठ नेता भी पहुंचे, क्या कुछ बैठक में बात हुई? पवार साहब से क्या कुछ बात? पवार अभी तो पार्लियामेंट का इलेक्शन आज डिक्लेयर होने वाला है, तो उसके बारे में कैसा जो करना है, कैंपेनिंग करना है, उसके बारे में हमने चर्चा की। कल इंडिया अलायंस की हमारी जो सभा होने वाली है, रैली होने वाली है, उसके बारे में हमने चर्चा की है। और सीट शेयरिंग ये तो सब हमारे जो मित्र पक्ष है उनके लिए कुछ हमें देना है, जगह देना है, उसके बारे में भी चर्चा की। सर, संभाजीनगरच्या लोकसभा जागेवरतून कुठेतरी नाराजी जी आहे ती ठाकरे गटामध्ये पाहायला मिळते। चुनाव आयोग का प्रेस कॉन्फ्रेंस होने वाला है, कितनी तैयारी आप लोग? नहीं, हमारी चुनाव की तैयारी चल रही है, इसलिए तो पवार साहब के साथ हमने मीटिंग की है ना। सीट शेयरिंग को लेकर मामला अटका था, नहीं, सीट शेयरिंग के लिए ज़्यादा प्रॉब्लम कुछ ही रहा नहीं है। अभी जो हमारे मित्र पक्ष आने वाले साथ में, उनके लिए क्या क्या करना है इसके बारे में हमने चर्चा की। संभाजीनगरच्या लोकसभेच्या जागेवरतून कुठेतरी नाराजी जी आहे ती आता विरोधी पक्ष नेत्यांची पाहायला मिळते। खैरे अंबादास दानवे जे आहेत ते इच्छुक होते या संपूर्ण लोकसभेच्या जागेसाठी, ते आता नाराज आहेत। खैरे आणि दानवेंमध्ये जुंपली आहे। नाही, यांचे काही विषय आमच्या असू शकतात, प्रत्येक पक्षाचे अंतर्गत विषय असू शकतात, ते सर्व पक्षांमध्ये काही गोष्टी चर्चा हे चालू असते, त्याबाबतीत मी बोलणं योग्य नाही। वंचित बहुजन आघाडीच्या जागेवरून प्रचंड प्रमाणामध्ये चर्चा सुरू आहे। वंचित बहुजन आघाडीचं असं म्हणणं आहे की 4 जागांचा आम्हाला प्रस्ताव दिला, अकोल्याचीच जागा त्याच्यामध्ये दिलेली नाहीये, त्यामुळे आम्ही हा प्रस्ताव स्वीकारू कसा, त्यांचा आणखी जागा वाढवून देण्याचा प्रस्ताव नाही। हे चर्चा आमच्यात होऊ शकते,
ओपन आम्ही ठेवलेले आहे चर्चेकरता, काही अडचण नाही आम्हाला. उद्याच्या सभेचं प्रकाश आंबेडकरांना आमंत्रण आहे का? उद्याच्या सभेचं प्रकाश हे वरिष्ठ पातळीला काही गोष्टी चालू आहेत. परंतु प्रकाश आंबेडकरांना मग आमचं फार काम राहिलेलं नाही. आता उद्याची जी सभा आहे ती आमच्याकरता महत्वाची आहे. देशातून सगळी नेते मंडळी इंडियाच्या अलायन्सशी येणार आहेत, त्यामुळे त्यावर आता आम्ही जास्त काम करतो आहोत. आमचं काही नाही, 48 जागांच्या बाबतीत व्यवस्थित चर्चा आहे. भिवंडी आणि सांगलीची लोकसभा कोण लढणार?